ठाण्यात विलेपार्ल्यामध्ये शिवसैनिकानं केलेल्या मारहाणीचे प्रकार ताजे असतानाच आता कल्याणमध्ये उपमहापौर विक्रम तरे यांनी नगरसेविका असलेल्या पत्नीला मारहाण केल्याचं समोर आलंय। तरे यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप त्यांची नगरसेविका असलेल्या पत्नी मोनिका तरे यांनी केलाय। या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी मोनिका तरे आल्या होत्या, मात्र नंतर त्यांचा थांग पत्ता लागत नाहीये। त्यांचे दोन्ही मोबाईल फोन्स बंद आहेत। मात्र मोनिका तरे यांनी केलेले सर्व आरोप विक्रम तरे यांनी फेटाळून लावलेत। घरगुती वाद झाल्यावर आपण घराबाहेर गेलो, कोणतीही मारहाण केली नाही असं विक्रम तरे यांनी म्हटलंय। प्रत्येक घरात काही मतभेद असतात, माझ्याही घरात काही मतभेद आहेत, विचारांचे मतभेद नक्कीच असतात ना। थोडेसे वाद झाले, त्यामुळे मी रात्री घर सोडून बाहेर निघालो। त्यांनी जाऊन तक्रार केली, काहीतरी म्हणजे त्यांच्या मनात काही आलं असेल, कदाचित ते स्पष्टीकरण देऊ शकतात की का असं घडलं। सौ मोनाली विक्रांत तरे या कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे आल्या होत्या। त्यांनी घरगुती कारणावरून त्यांचे पती विक्रांत रमेश तरे यांच्या विरोधात तक्रार दिली होती। सदरची तक्रार ही अदखलपात्र स्वरूपाची असल्याने ती आम्ही नोंद करून घेतलेली आहे। घरगुती कारणावरून मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार होती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।